नमो नमः। प्रवाचिका अहंदया जोशी संस्कृताध्ययने समेषां स्वागतम्। अधुना अग्रिमा कथा पठिष्यते अस्तु तर्हि आरंभं कुर्मः। सरत्या पावसाळ्यात तिहेरी पट्ट्यांचा शतरंज खेळीला पडला। औरंगाबाद, पणजी आणि रायगड असे ते पट्टे होते। खेळे होते मोगल, फिरंगी आणि मराठे। रेवदंड्याहून राजांना रायगडी परतावेस लागले होते, कारण पणजीचा विजयी तळफिरंगणात चालून येण्यासाठी हत्यारे, सैन्य संचनी यांची जय्यत तयारी करतो आहे अशी पक्की खबर होती। त्याला लढून सामान पुरवणारी 2 गलबते पोर्तुगालाहून 7 दर्या पार होऊन पणजीला उतरली होती। औरंगाबादेची कल्याण भिवंडीवरची पिछेहाट ही राजांनी केल्या अंदाजाप्रमाणे होल होती। बाहेर तुरळक पाणसरी कोसळत होत्या। खासे महालात बोलावून घेतल्या निळोपंतांना राजे म्हणाले, पेशवे, बोचोलीत ठाण झाल्या अकबरास कळवा की तुम्ही आणि दुर्गादास मिळून कारवारात डचांची भेट घ्या। डचांची पडेल ती मदत शहजाद्याच्या बोटाच्या आकडीने खेचली पाहिजे। त्यासाठी मरातबाचा नजराणा पाठवा बिचोलीस। मात्र कंठ्यासारखा अलंकार नका पाठवू नजराण्यात, जी रेवदंड्याचा घेर मोरक्याविना पावसात आहे। तेव्हा निळोपंतांनी मोलाची बाब पुढे केली। नाईलाजानं उमेदीनं घातला घेर सोडून आलोत आम्ही पेशवे। वर फिरंगणावरचा आमचा घेर सुटावा म्हणून फिरंगी तळ कोकणावर डाव टाकणार आहे। प्रसंगी बेळगाव मार्गे रामघाटानं औरंगजेब त्याला कुमक करणार अशी खात्रीची खबर आहे। औरंगजेबाला दिल्ली तख्ताचा शहेनशाह म्हणवून घेणाऱ्या अकबराला दस्त करायचा आहे आणि त्याच मार्गानं आपल्या मुलखातही घुसायचं आहे। फिरंगी मोगलांची जोड पडली तर पुरा तळ आणि वर कोकण गिळंकृत केल्याशिवाय औरंग राहणार नाही महाराज। निळोपंत आपल्या स्वामींच्या मनातलेच बोलले। त्यासाठी आम्ही वर फिरंगणात रेवदंड्याचा वेढा तुमच्या देखरेखीखाली देणार आहोत। जशी आज्ञा आम्ही जाऊ कुमकबंद होऊन रेवदंड्यावर। पेशव्यांशी ठरल्या मनसुब्याप्रमाणे महाराज त्यांना संगती घेऊन रायगड उतरले आणि पडत्या पावसात 8,000ची फौज दिमतीला देऊन महाराजांनी निळोपंतांना पाचाड पागेसमोर निरोप दिला। महाराजांनी अटकळ बांधली। तसाच यावेळी औरंगाबादेतून आपल्या आबाजांचा जामा गुडघे टेकून चुंबत औरंगजेबाचा लाडका शहजादा शाह आलमही वाजत गाजत वेशीबाहेर पडला। त्याच्या दिमतीला तुर्की, पठाण, मोगल, फितूर मिळून 45,000चे सैन्य होते। त्यात तोफखान्याचा दरोगा आतश खान होता। लुत्फुल्ला, इखलास, जान निसार सादत असे खान होते आणि पहाडी डोंगर दऱ्यांच्या मुलखाची शाह आलमला अचूक आणि इमाने इतबारे माहिती पुरवण्याची नागोजी माने नावाचा सातारा तर्फेचा रहिमतपूरचा एक माहितगार मराठा सरदारही होता। तर या मार्गे पणजीला धान्य शस्त्रे आणून ती त्याला पुरवली जाणार होती। भेटीस आलेल्या शहजाद्याला औरंगने कानमंत्र दिला होता, बांदा, बिचोली, पणजी भागात फिरणाऱ्या बागी अकबराला दिसेल तिथं कत्लच करावा। भावाचा भावानेच काटा काढावा हे दोघांचाही बाप शांत थंडपणे सांगत होता। तिहेरी पट्ट्यांचा शतरंज सुरू होता। पाऊस उलगला। बेत साफ करणाऱ्या फिरंग्यांच्या हालचाली सुरू झाल्या। ते पणजीची मांडवी खाडी ओलांडून लगतची गावे रात्री बेरात्री बेचिराग करू लागले। कैद माणसे सक्तीने वाटवू लागले। माणसे हवालदिल झाल्याच्या खबरा रोजाना रायगड चढू लागल्या। चौल भागात घेर टाकून बसल्या निळोपंतांच्या कानी त्या पडताच पुरा रेवदंडा, दमण, वसई पट्टा त्यांनी पटाखाली धरला। त्याने भेदरलेले 4,000वर फिरंगी मुंबईच्या पंखांखाली आसऱ्याला गेले। पणजीची घुसखोर चाल पारखूनच बोलावून घेतलेले येसाजी कंक आणि फोंड्याचे सुभेदार धर्माजी नागनाथ महाराजांच्या भेटीसाठी आले। येसाजींच्या बरोबर त्यांचा ऐन बांडा मुलगा कृष्णाजी बघतात महाराजांना धनाजी जाधवांचीच आठवण झाली। कृष्णाजी मल्लक खांबासारखा घोटीव आणि ताठ अंगकाठीचा सावळा गडी होता। कंक काका, फिरंगी आज न उद्या फोंड्याच्या कोटाकडे मुसंडी मारणार। तुम्ही धर्माजी आता फोंडाफळी नेटाक ठेवावी। महाराज येसाजींना म्हणाले, बरी कामदारी सोपवलीसा धनी, आम्हावर हाय नव फोंडा, काळजीच करू नका त्याची। ह्या पोराला तेवढ्या साठनच आणलाय संकट। उतार झाले तरी खड्या बोलीची येसाजी कृष्णाजीकडे हात रोख देत म्हणाले। धर्माजी नागनाथांना राजांनी रसद, कुमक, फिरंग्यांच्या लढाईचं तंत्र यांची तपशीलवार माहिती दिली। धर्माजी येसाजी कृष्णाजी गडावर एक मुक्काम टाकून फोंड्याकडे उतरले।
आपल्याच विचारात राजे हिरकणी माचीवरून दिसणारा फरशीच्या आकाराचा सूर्यास्त बघण्यात हरवले होते. डावे उजवे मुधोजी, चांगोजी, खंडोजी उभे होते. कुणीच काही बोलत नव्हते. एवढ्यात जोत्याजी केसरकर लगा माचीवरच आला. राजांना स्वतःत डुबलेले पाहून सांगावे की नको या विचाराने घुटमळला. काहीतरी विचाराने महाराजच वळले. जोत्याजी आता मात्र सामोरा झाला. धनी दिलेर खानाची खबर हाय, तो चाचरला. जोत्याची नाव नका काढू आम्हा समोर त्याचं. महाराजांच्या मनात क्षणभरातच दिलेरच्या गोटातले साल सरकले. जी ती पाळीच यायची नाही आता कुणावर. दिलेरनं आपल्या गोटात हिरकणी खाऊन जीव दिला. धनी काय? जोत्याजी काय म्हणालात? आज पहिल्यानेच फारा दिवसांनी राजांच्या उभ्या देही काटा सरकला. खरं हाय धनी, बादशाह नदेची समद्या मोहर लई खरड केली. म्हणला तुम जैसा सालार है नमक हराम, फते क्यों नहीं है मुलुक में. अन बेइज्जतीने बिघाडला खान तसाच आपल्या डेरात परतला. आन दिलेर रामराजांच्या मासाहेब गोदावरी मावळतीला जाणाऱ्या बिंबाच्या तिकोनी फरशीगत जळजळीत विचार शंभू मनात फिरू लागले. आणि मग बराच वेळ अनेक रूपातला पठाण दिलेर तेवढाच महाराजांच्या मनात रेंगाळत राहिला. राजापुरात एकीकडून राजांनी फरमान दिलेल्या शिबंद्या येऊन मिळत होत्या. दुसरीकडून फोंड्याचा घेर फिरंगी बळकट करतायत अशा खबरांवर खबरा येत होत्या. आता राजापूर मराठी फौजेचा जंगी तळ झाले होते. 30,000 मावळा तिथे डेरे दाखल झाला होता. धर्माजी, नागनाथ, हंबीरराव, खंडोजी त्या पुऱ्या तळाची देवघेव बघत होते. धर्माजींना बोलावून घेत राजांनी फरमावले, सुभेदार तुम्ही फ्रेंचाच्या वखारीत जाऊन त्यांच्या विजरईची भेट घ्या. त्यांना साफ समज द्या. इथून फिरंग्यास कोण्या वजीची कुमक करण्याची आगळीक त्यांनी करू नये. इथल्या आमचा तळभर वाढला आहे. तातडीच्या खर्चासाठी 1,500 पागोडेही कर्ज म्हणून देण्याची मागणी घाला त्यास. जी फोंडा आता अधिक नाही तग धरायचा. 8 दिवस झाले येसाची कुमकेची वाट बघत नेटानं घेर झुंजवीत आहेत. धर्माजी फोंड्याचे सुभेदार असल्याने त्यांनी चिंतेची बाब पुढे घेतली. धर्माजींना राजे काही बोलणार तोच डेऱ्याबाहेर ठो ठो अशी कोणीतरी सरळ बोंब ठोकल्याचा मोठा आवाज आला. राजांनी धर्माजीकडे चमकून बघितले. काही क्षणातच एका इसमाला दंडाला धरून खंडोजीच आत आले. त्याला पुढे घालत म्हणाले, नायकवडी आहे हा फोंडा कोटाचा. काही फिर्याद आहे म्हणतो, मिनत्या केल्या सांगत नाही. म्हणून शेवटी खाशा सामनेच आणावा लागला. खंडोजी वैतागलेले दिसत होते. धर्माजींनी आपल्या प्रांतीच्या नायकवडीला ओळखले. त्याच्याजवळ जात त्याचा दंड खंडोजीच्या हातून सोडवून घेत म्हणाले, बोंब मारून फिर्याद करायचा हाच रिवाज आहे तळ कोकणात चिटणीस. काही बेअदब केली नाही त्यानं. महाराज नायकवडीच्या समोर आले. राजांच्या पायावर डोके ठेवण्यासाठी तो आडवाच झाला. त्याला राजे म्हणाले, उठा, बोला, निडरपणे फिर्याद बोला तुमची. माझी ऐकल्याचं नाही. धीर चेपलेला नायकवडी फिर्याद ठेवत म्हणाला, मुलखाची हाय, कशापायी धनी अडकून पडल्यात हत. आमचा पोंडा तर जाणारच, पर भोवतीचा मुलुक जाणार फिरंग्यांच्या घशात. जे असल ते आजच कराया पाहिजे. राजांच्या मनातली बाबच छेडली फिर्यादी नायकवडीने. वळते होत राजांनी विचारलं, आणि काही फिर्यादी? आज लई जोराची हालचाल चालली या फिरंग्यांची फोंड्या भोवत्यानं. आज रातीलाच घालील त्यो वर्माचा हमला कोटावर. खंडोजी, हंबीर मामांना बोलावून घ्या. धर्माजी, 5,000 निवडीचा घोडालोक तयार ठेवा. जमेल तेवढे पायदळ आताच कूच करा फोंडा मार्गानं. आम्ही जाऊ येसाजींच्या कुमकेला. राजे निर्धारी बोलले. आला नायकवडी समाधानाने डेराबाहेर पडला. आत आले खिदमतगार. राजांच्या अंगी पख्तर ढाल हत्यारे चढवू लागले. याद फरमावलेले हंबीरराव आले. आम्ही फोंड्यांची कुमक करायला राजापूर सोडतो आहोत सरलष्कर. तुम्ही आमची वर्दी मिळताच पुऱ्या जमावानं येऊन मिळा. फोंडाच नाही फिरंगाणच धरायचा आहे घेरात. राजे त्यांना म्हणाले, आम्ही संगतीस आलो तर. राजांना एकली पुढे सोडणे हंबीररावांच्या जीवावर आले. पुरा तळ हलायला वेळ लागेल, त्यासाठी तुम्ही मागे असा. लढाऊ साज अंगावर घेतलेले राजे बाहेर पडले. धर्माजी, खंडोजी, हंबीरराव यांना गाठीच्या फौजेवर ठेवून त्यांनी सिद्ध झाल्या चंद्रावतावर मांड घेतली. जय भवानी. त्यांनी हंबीररावांसह सर्वांचा निरोप घेत टाच भरली. उधळत्या चंद्रावताच्या आघाडीखोरातले चंदेरी कडे उन्हात झमझमू लागले.
विजरी अलवोर आपल्या साथीदारांसह भगदाड पडत्या फोंड्यात निकराचा आखरी हमला करून शिरण्यासाठी फौजेची शिस्त मांडून तयारच होता. त्याचे वाजंत्री फिरंगी पडघम घुसवीत फौजेला चेतना देत होते. चित्रविचित्र किलकार्या उठवीत होते. तटावरून हवालदिल येसाजी कृष्णाजी कंक त्यांच्याकडे बघत आपल्या धारकऱ्यांना धीर देत गरगर फिरत होते. आता फोंडा होता जीवा मरणाच्या ऐन टोकावर. थोडा अवधी झाला तर एवढ्यात उठल्या हर हर महादेव च्या गगनस्पर्शी मर्दान्या किलकार्या उठल्या. सरसरत येत्या धूळ लोटातून फडफडत येणारा भगवा जरी पटका येसाजी कृष्णाजींना तटावरनं दिसला. पुरा फोंडा कोट तो बघताना चैतन्याने कसा सळसळून उठला. ऐल तीराला त्यानं साद दिली. हर हर महादेव. फोंडाही पैल तीरावरून कडाडला. मध्ये सापडलेले फिरंगी गोंधळून मागे वळताना कुजबुजू लागले. ता पळय राजा इलो. हा हा म्हणता विजरई अंग मोडून मांडल्या सैन्याची शिस्त पार विस्कटली. तसे तटावरचे मावळे तर आनंदी जल्लोषाने आरोळ्याच आरोळ्या ठोकू लागले. भिडले. पायदळ मध्ये येऊन 5,000 घोडदळासह संभाजीराजे थेट कोटफोंड्याच्या पायथ्याला भिडले. घेराचा आता रंगच पार पालटला. बगलेल्या उभ्या एकाही फिरंग्याची हत्याराला हात घालायची हिंमत काही झाली नाही. राजांचा तो जसा उपराळ्याचा हल्ला नव्हताच होता फोंडा गडजडीचा हमेशाचा प्रघात. फोंड्यावर आता चक्क नौबती दुडदुडू लागल्या. येसाजींनी आज 8 दिवसांनंतर फोंड्याचा दरवाजा उघडला. सामने थोरल्यांचे अंकुर तडफदार बांडेराजे बघताच डोळे अनेक आठवणींनी डबडबून आले. म्हातारबाचे रिवाज द्यायला ते कमरेत वागताहेत हे बघून राजे चटकन पुढे झाले. ऐन भराचे राजे आणि उतारवयाचे येसाजी यांची कडकडून उर भेट पडली. गोव्यातल्या किल्ले फोंड्यावर कंक काका तटातील धारकरी बाहेर काढा टाकोटाकीनं. फिरंगी माघार घेणार काढत्या पायांनी त्यांचा आत्ताच पाठलाग केला पाहिजे. जी येसाजी कृष्णाजी घायपाती लवलवत्या पानांसारखे हलू लागले. राजांनी अंदाज बांधला तसेच झाले होते. विजरईने माघारीचा हुकूम देताच त्याचीच वाट बघणारे त्याचे सैनिक आल्या वाटेने परतीसाठी सैरभैर पळू लागले. दुर्भाटजवळ मावळी घोडाईतांनी माघार घेऊन दौडत्या फिरंग्यांना गाठले. मोर्चे धरलेल्या फिरंगी बंदुका कडकडल्या. मावळी घोडी बिस्कून मुस्काटे फिरवू लागली. ते पाहून येसाजी पुत्र कृष्णाजीच बिथरला. त्याने आभाळाकडे गर्दन उठवून सर्व घोडाईतांचे पाठकणे सुरसुरून फुलवीत केवढी तरी मोठी किलकारी दिली. हर हर महादेव. ती लढाई होती दौडत येणाऱ्या मावळी भालाईतांची आणि बंदिस्त मोर्चे धरत माघार घेणाऱ्या फिरंगी बंदुकधाऱ्यांची. फिरंगी मोर्चे पार विस्कळीत झाले. घुसलेल्या काही मावळे भालाईतांच्या भाल्यांच्या माऱ्यातून खुद्द विजरई 2 वेळा नशिबाने सलामत निसटला होता. कित्येक फिरंगी नदीतून पोहत होते. कैक गळाभर पाण्यात जीव मुठीत धरून उभे होते. भेदरलेल्या विजरईने त्या लोकांची दुर्दशा डोळ्यांनी पाहिली आणि अंगभर रक्ताने न्हालेला मोर्चा मागून मोर्चे फोडत चाललेला अंगी गोळ्याच गोळ्या झेलून फुलल्या पळस वृक्षासारखा रक्तबंबाळ दिसणारा घामेजला कृष्णाजी छाताडावर वर्मी गोळी लागताच ग्लानी येऊन घोड्यावरून कोसळला. ज्या ठिकाणी जाया झालेली येसाजी कांबळ्यावर आणून ठेवले होते त्या जागी त्यांच्या शेजारीच कृष्णाजीलाही मावळ्यांनी घोंगडीवर झोपविले. आता दोन्हीकडचा मार सुमार झाला होता. कित्येक फिरंगी आणि मावळे कामी आले होते. संजावत आल्याने हत्यारे थांबली होती. महाराज घोंगडीवर झोपविल्या येसाजीजवळ आले. त्यांना बघून क्षीण आवाजात म्हातारबा येसाजी म्हणाले, सुक्षेम हायसा नव? काय बोलावे तेच राजांना सुचेना. ते कृष्णाजींच्या घोंगडीजवळ आले. ती घोंगडीच रक्ताने चिंब झाली होती. कृष्णाजीने ग्लानीने भरलेले डोळे किलकिले केले. उजव्या पाय पंजावर बसत राजे त्यांच्या जखमी देहभर आईच्या मायेने हात फिरवीत म्हणाले, ऐसा कैसा रे फुटून गेलास तू कृष्णा. त्यांनी भवतीच्यांना आज्ञा केली, या बापलेकास आताच कराड प्रांती डोलीतून त्यांच्या गावी पोहोचवा. नेसरीच्या प्रतापराव गुजरांची, पुरंदरच्या मुरारबाजी आणि घोडखिंडीच्या बाजी देशपांड्यांची, मरणाचा लाकडी खोडा वळता करून घेणाऱ्या जंजीराच्या कोंडाजी फर्जंदाची याद व्हावी असाच हाही प्रसंग होता. गोव्याच्या कृष्णाजी कंकाचा. सालसेत बारदेशवर हंबीरराव उतरले. दुर्भाट आगाशी मार्गे धर्माजी नागनाथ घुसले. राजांच्या ती तोंडी फौजा निकराने गोव्यात शिरण्यासाठी पुढे घुसल्या. राजा आणि खंडूजी जुवे बेटावर चालून गेले. त्यांनी ते पहिल्याच धडकेत कब्ज केले. जुवे बेट मराठ्यांनी ताब्यात घेताच विजरई हबकला. आता त्या बेटावरून एक खाडी पार केली की
जुन्या गोव्यातच मराठ्यांचा प्रवेश होणार होता. भयकातर झाल्या फिरंगी पाद्र्यांनी विजरईच्या तातडीच्या आज्ञेने सेंट झेवियरच्या चर्चमधील घंटा धोका म्हणून रात्रीच्याच अखंड बदडायला सुरुवात केली. बिचोलीहून आलेला अकबरही या हल्ल्यात राजांबरोबर होता. एकदा त्याने जंजिऱ्यावर खाडीच भरून काढू बघणारे राजे प्रत्यक्ष समोर पाहिले होते. आता गोव्याची खैर नाही हे तो मनोमन जाणून होता. जुवे घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी विजरई 400 सैनिकांसह भल्या पहाटेच ते परत घेण्यासाठी खाडी पार करून निकरानं चालून आला. टेकडीवरचे राजे त्याला टेकडी चढू देण्यासाठी प्रथम गुमान राहिले. तो माऱ्याच्या टप्प्यात येताच टेकडीवरून दगडी गुंड बरसवत राजे सैन्यासह टेकडी उतरू लागले. पळा पळा! चालून आलेली फिरंगी मांडाची घोडी नीट टेकडी उतरेनात म्हणून ती टाकूनच पळू लागली. त्यांना कळेना मावळ्यांचं भिर्र केवढं आहे. यातच बगलेने आलेली 300 स्वारांची मावळी कुमक राजांच्या सेनेला मिळाली. जुवे बेटाच्या लगतच्या टेकड्यांवरून गोव्यातले फिरंगी विचित्र नजरा बघू लागले. उतरंडीवरून तेगी पेलत धावून येणारे मावळे आणि विजरईसह जीव घेऊन पळणारे फिरंगी. 4 मावळ्यांनी विजरईचा घोडा घेरलेला बघताच काळजे चरकली फिरंग्यांची. दोम रोद्रिगो घोडा फेकत विजरईच्या मदतीला आला म्हणूनच जीवे वाचला तो. तरीही तलवारीचा एक निसटता वार बगलेला बसून घायाळ झालाच तो. रोद्रिगो केवढ्याने तरी ओरडला, खाडी पकडा, पळा! भेदरलेला रक्तबंबाळ विजरई खाडीच्या रोखाने जीव तोडून जनावर फेकू लागला. त्याच्यावरच नजर खेळून समोरच्या फिरंगी धारकऱ्यांशी लढणाऱ्या राजांनी आपला चंद्रावत कौशल्याने बाहेर काढला. विजरईच्याच पाठलागावर फेकला. टेकडीवरच्या बघ्यांना कधी नव्हे असा नजारा बघणे भाग पडत होते. पुढे घायाळ जीव बचावण्यासाठी दौडणारा पार भेदरलेला विजरई, कोंद द आल्वोर आणि त्याला गाठण्यासाठी तलवार पेलून धावणारा सैतान संबा. राजे एकलेच विजरईच्या मागे धावतायत हे पाहून चलाक खंडोजींनीही आपला घोडा त्यांच्या मागे दौडता काढला. गरजत्या फेसाळत्या भरतीच्या खाडीतच भेदरलेल्या विजरईने घोडा घातला. पुरा गर्भकळीत झालेला विजरई प्राणभयाने सपासप खारट पाणी तोडत मध्ये उभी असलेली होडी गाठण्यासाठी जीवाचे रान करू लागला. होडीही त्याच्या रोखाने सरकू लागली. चंद्रावतासह खाडीकाठाकडे दौडणारे राजे चुटपुटत ओरडले, सोडू नको त्यास, उभी गावे जाळतो, बाटवतो. आणि पाठलगावरच्या बेभान संतप्त राजांनी मांडाखालचा चंद्रावतच अनावर चुटपुटीने दमदार टाच भरत थेट खाडीतच घुसविला. खारट पाण्याचे चौफेर फव्वारेच फव्वारे उडाले. 10 हात आत घुसलेला चंद्रावत खाडीच्या भरतीच्या ओढीला हा हा म्हणता वाहतीला लागला. विजरईने होडी गाठलेली बघून आणि त्याला मारायला धावून येणारा संबाच घोड्यासह वाहतीला लागलेला बघून टेकडीवरचे बघे जल्लोषाने टाळ्या पिटू लागले. राजे चंद्रावताच्या रिकीबीतले पाय आता सोडवू बघत होते ते सुटले. एका हाताने वाहतीचा चंद्रावत आवरत दुसऱ्या हाताच्या बळाने तरंगते राजे चंद्रावतासह वाहतीला लागले. टेकड्यावर आता तर टाळ्या आरोळ्यांचा पाऊसच पाऊस पडू लागला. एकच क्षण पण उभं आयुष्य सरकवून गेला तो राजांच्या डोळ्यांसमोर. मराठी दौलतच खारट पाण्यावर वाहतीला लागली आणि टेकडीवरच्या बघ्यांची दात खेळच बसली. त्यांना घोड्यावरूनच एक माणूस जीवाच्या आकांताने खाडीच्या पाण्यात झेपावताना दिसला. सपासप हात मारत त्याने संबाला पाते लवायच्या आत गाठलीही. आपल्या हातांची जोड देत देत तो वाहणाऱ्या संबाला खाडीकाठाकडे आणू लागला. कायदे राजांच्या हातून सुटताच चंद्रावतही अंगच्या बळावर पोहत काठाकडे निघाला. घोड्यावरून पाण्यात झेप घेणारा तो पाणीदार वीर होता खंडोजी बल्लाळ. पुरते अंग भर भिजले राजे चिटणीस सुखरूप खाडीकाठाला आले. राजांनी खंडोजींकडे डोळाभर बघत त्यांना भाव भिजली मिठीच भरली. आता राजे हंबीररावांची जोड करायला सालसेत बारदेश प्रांतावर उतरले. हा तोच प्रांत होता जिथे फिरंग्यांनी धार्मिक जुलमाचा हैदोस घातला होता. ज्या प्रांतात गरीब कोळ्यांच्या तरण्या ताठ्या पोरी जरबीने वाटवून दिवसा त्यांचा धर्मप्रसारासाठी आणि रात्री त्यांच्या शरीरांचा उपभोगासाठी फिरंगी वापर करीत होते. अशा भिक्षुणींचे 3 मठ मावळी सैनिकांनी फोडले. सर्वात मोठा मठ होता राचोलीचा. तो फुटताच दावी तोडलेल्या सफेद गाई चौखूर उधळाव्या तशा
पांढरे झगेवाल्या कोळी भिक्षुणी मानेवरचे जोखड उतरताच मुक्तपणे वाट फुटेल तिकडे पळू लागल्या. त्यांना मनमोकळे पळताना बघून घोड्यावर स्वार झालेले राजे समाधानी भरल्या नजरेने सरलष्करांकडे बघत म्हणाले, मामा, हे बघायला आमच्या थोरल्या आऊस पाहिजे होत्या आज. त्यांच्या मनात मात्र एका कठोर सत्याची टिटवी केकावत गेली. आमच्या राणू अक्का आणि दुर्गा अशा मुक्त करण्याचं भाग्य लाभतं या हातास तर अवशिष्टा कथा अग्रिमे भागे पठिष्यते. अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावन्मङ्गलं भूयात्, शुभं भूयात्. नमो नमः. धन्यवादः.